सुनेत्रा पवार यांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते. रोहित पवार यांचं हे सूचक विधान. भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनताच ठरवणार. पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी इच्छा. युगेंद्र पवार यांचं भाष्य. टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. बोंधू खरात नॉमिनी असल्याची देखील माहिती. राज्यात आता डिजिटल जनगणनेला सुरुवात. नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार. डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत.